सोनं चांदी विकत घ्यायची असेल तर थोडे दिवस थांबा, कारण या आठवड्यात मोठे बदल घडू शकतात. त्याचं कारण काय आहे, का असं मी म्हणतोय? एक अशी मीटिंग होणार आहे ज्यामध्ये या आठवड्यात सोन्या चांदीच्या बदलावर मोठा शिक्कामोर्तब होऊ शकतो. सोन्या चांदीमध्ये अखेर किती बदल होणार आहेत? या आठवड्यात आजचं सोनं किती आहे? आज स्वस्त झालं, मात्र या आठवड्यात किती स्वस्त होणार आहे? आजचा ताजा भाव आणि या आठवड्यात होणारी मीटिंग, त्यानंतर सोन्याचे भाव बदल हे आपल्याला आजच्या व्हिडिओमार्फत पाहायचे आहेत. बघा मित्रांनो, सोन्या चांदीच्या किमतीत काही दिवसांपासून घट होताना आपल्याला दिसत आहे. त्याचे प्रमुख कारण समोर आलेले आहेत. आपल्याला लक्षात येत आहे की रुपयाची कमजोरी आणि डॉलरची मजबूती हेही प्रमुख कारण पाहायला भेटतं. डॉलर मजबूत होत गेला तितकं सोन्या चांदीच्या भावांमध्ये घट होताना आपल्याला पाहायला भेटते. मात्र या आठवड्यात अशी काही मीटिंग घडणार आहे, अशी काही एक मीटिंग आहे ज्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की फेडरलची मीटिंगमध्ये सोनं चांदीचे भाव सुनिश्चित होतील. जर मीटिंगचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला तर सोनं आपल्याला धडधड खाली पडताना पाहायला भेटेल, आणि मीटिंगचा रिझल्ट जर निगेटिव्ह आला तर मात्र परत एकदा सोन्याचे भाव वाढताना दिसतील. या आठवड्यामध्ये आपल्याला सोन्याबाबत सगळ्यात मोठी अपडेट जी आहे कळणार आहे. आज सोन्या चांदीसोबतच जे आहे आपल्याला लक्षात येतं की भावांमध्ये खूप मोठी तफावत निर्माण झाली आहे. त्याचं कारण हे तसंच असतं, कारण सध्या सोन्या चांदीच्या मार्केटमध्ये तेजी आहे. सोनं विकत घेण्यासाठी लोकांना उत्सुकता आहे, कारण लग्नसराई आहे. आज चांदीसुद्धा आपल्याला स्वस्त झाल्याचे पाहायला भेटते. मात्र सध्याच जे आहे आपल्याला एका मीटिंगच्या आधारे सगळ्या गोष्टी 100% तय करता येणार नाहीत, कारण सध्या मीटिंग जे आहे आपल्याला या आठवड्यापर्यंत वाट बघावी लागेल. मात्र आज चांदीने सगळे उच्चांक रेकॉर्ड तोडले आहेत. चांदी आज 2,01,000 रुपये प्रति किलोने विकल्या जात आहे. म्हणजेच आपल्याला जवळपास 210 रुपये प्रति ग्रामने चांदी मार्केटला भेटणार आहे. तर 2100 रुपये प्रति तोळ्यावर चांदी जी आहे आपल्याला मार्केटमध्ये पाहायला भेटणार आहे. मित्रांनो, चांदी जी आहे आपल्याला एवढ्या महाग का पाहायला भेटत आहे? तर चांदीमध्ये बरेच फॅक्टर कारणीभूत आहेत. जसे की मोबाईल टॉवरला सुद्धा चांदीचा वापर वाढत चालला आहे. जसे की सोलर पॅनलला चांदीचा वापर वाढत चाललेला आहे. बऱ्याच सरकारी गोष्टीला चांदीचा वापर सध्या भारतामध्ये जास्त प्रमाणात वाढत जाणार आहे. त्यामुळे चांदीचा भाव जे आहे दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला भेटत आहे. चांदी म्हणजे पुढचं सोनं, अशी जी भूमिका समोर मांडल्या गेली ती सत्य होताना दिसत आहे. काही विशेषज्ञांच्या म्हणण्यानं चांदी 2026च्या शेवटापर्यंत 3.5 ते 4 लाख प्रति किलोने विकल्या जाईल. म्हणजेच आपल्याला 1 ग्रामसाठी 400 रुपयापर्यंत रक्कम मोजावी लागेल. तर मात्र 10 ग्रामसाठी आपल्याला 4,000 रुपयांपर्यंतची रक्कम मोजावी लागेल. चांदीची ही किंमत जी आहे आज आपल्याला 3 महिन्याखाली जर बघायला गेली किंवा 2 महिन्याखाली बघायला गेली तर 1 लाख रुपये म्हणजे 100 रुपये प्रति ग्रामसुद्धा चांदी कोणी घेत नव्हतं. मात्र सध्या मार्केटमध्ये चांदीचा ट्रेंड वाढला आहे. चांदीला खरीददार जास्त झालेले आहेत. चांदी मार्केटमध्ये डिमांडिंगमध्ये आलेली आहे. त्यामुळे चांदीचे भाव सध्या जास्त जोरात आणि वेगाने वाढताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. आज सोन्याचा भावसुद्धा कमी झाला आहे. मात्र 18 कॅरेटचा आजचा भाव किती आहे आणि मीटिंगनंतर काय होऊ शकतं बघा. 1 ग्राम वजनाचा 18 कॅरेटचा आजचा भाव आहे 9,765 रुपये. तर 8 ग्राम वजनाचा 18 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव आहे 78,120 रुपये. तर 18 कॅरेट 10 ग्राम वजनाचा म्हणजेच 1 तोळ्याचा भाव आहे 97,660 रुपये. जवळपास आजच्या दिवसाला 800 रुपयाची घट झाली आहे. ही छोटी घट जरी असेल तरी या आठवड्यात जी मीटिंग होणार आहे फेडरल रिझर्वेशनची, त्यामध्ये अगर जर चांदी सोन्याचा भाव जर पॉझिटिव्ह न्यूज आली तर धडधड उतरताना आपल्याला पाहायला भेटणार आहे. आता बघा, 18 कॅरेटसोबत आज 22 कॅरेटचेही भाव नेमके कितीने घटले आहेत. महाराष्ट्रामध्ये 22 कॅरेट सोनं आज केवढ्याला भेटतं? तर बघा, 1 ग्राम वजनी 22 कॅरेट शुद्ध सोनं आज भेटतं 11,935 रुपये. तर 8 ग्राम वजनी 22 कॅरेट शुद्ध सोनं आज भेटतं 95,480 रुपये. तर 10 ग्राम वजनी 22 कॅरेट शुद्ध सोनं आज 1,19,350 रुपये प्रति 10 ग्राम भेटतं. आज जे आहे सोन्यामध्ये 22 कॅरेटमध्ये 1,000 रुपयाची घट आपल्याला पाहायला भेटते. मोठी घट जरी नसेल तरी या आठवड्याच्या मीटिंगवर सगळ्या गोष्टी निर्भर आहेत. सगळ्या जगाचं लक्ष लागलं आहे की फेडरल रिझर्वेशनची जी मीटिंग होणार आहे ती पॉझिटिव्ह होते का निगेटिव्ह होते. कारण जर पॉझिटिव्ह मीटिंग झाली तरी आपल्याला डॉलर जे आहे 90 रुपयाच्या घरात पडत आहे.
आणि आपला रुपया एवढा कमजोर बनला आहे, म्हणजे डॉलरचा आणि आपल्या रुपयाचा 90 रुपयांमध्ये फरक पडत आहे. यामुळे जर सोन्याचे भाव कमी होताना दिसतील, तर मात्र विशेष काही नवल दिसणार नाही. मात्र हे भाव जर तुम्हाला झपाट्याने कमी पाहिजे असतील, तर मात्र मीटिंगचा रिपोर्टच आपल्याला पॉझिटिव्ह आला पाहिजे. जर मीटिंगचा रिपोर्ट निगेटिव्ह येत असेल, तर सोन्याचे भाव आपल्याला आणखीन वाढताना पाहायला भेटतील. जागतिक मार्केटवर सोन्याची डिमांड वाढली आहे, हे सत्य नाकारता येत नाही. कारण लोक सेफ हँड म्हणून सोन्याचा वापर करायला लागले आहेत. सुरक्षित गुंतवणूकदार सोनं म्हणून पहिला पर्याय निवडायला लागले आहेत. भारतामध्ये विशेष करून विचार करायचा झाला तर भारतात सध्या लग्नसराई चालू आहे आणि लग्नसराईला सोनं माणूस विकत घेतं. त्यामुळे भारतात सुद्धा डिमांडिंग झोनवर सोनं सध्या आहे. याचा अर्थ स्पष्ट होतो की सोन्याची डिमांड आणखीन संपली नाही तर वाढत चालली आहे, जसं की चांदीची. म्हणून सोन्याच्या बाबतीत आपल्याला एकदमचा निर्णय घेता येत नाही. सध्या आपण जर सोनं चांदी विकत घ्यायचा विचार करत असाल, तर सध्याच काही काळ जे आहे थांबलेलं चांगलं आहे. सध्या एका आठवड्यात आपल्याला काही गोष्टीचे चित्र स्पष्ट होईल की सोन्याचा भाव नेमका जाईल किती. चांदीच्या भावावर जास्त इम्पॅक्ट पडेल का, हा प्रश्न मूलतः अजूनही सॉल्व्ह होऊ शकत नाही, कारण चांदीच्या भावाची डिमांड सध्याच तरी खूप आहे. चांदीच्या भावाला वेगवेगळ्या उपकरणामध्ये चांदी वापरत असल्यामुळे चांदीचा भाव उतरेल का, हे आत्ताच आपल्याला अद्यापही सांगता येत नाही. मात्र सोन्याबाबत आपल्याला अशी कोणतीही मोठी गोष्ट अशी नाही आहे की सोन्याचा वापर कुठे होऊ शकतो. म्हणून सोनं जे आहे फक्त सेविंगसाठी, ज्वेलरीसाठीच वापरण्यात येत आहे. म्हणून सोन्यामध्ये भाववाढ होऊ शकते का घट होऊ शकते, यावर आता मीटिंगच सगळा जे आहे निर्णय घेऊ शकते. वा 24 कॅरेटचा महाराष्ट्राचा ताजा दर बघा. 1 ग्राम वजनाचा 24 कॅरेटचा दर आहे 13,020 रुपये. तर 8 ग्राम वजनाचा भाव आहे 1,04,160 रुपये. तर 10 ग्राम वजनाचा भाव आहे 1,30,200. आज 1100 रुपयांनी जवळपास सोनं जे आहे 24 कॅरेट उतरलं आहे. 1 तोळ्याचा जर भाव बघायचा झाला तर 18 कॅरेट 1 तोळा आज आपल्याला 97,650 रुपयाला भेटतं. 22 कॅरेट 1 तोळा सोनं आज 1,19,350ला भेटतं. तर 24 कॅरेट 1 तोळा आज 1,30,200ला भेटतं. म्हणजेच आपल्याला जवळपास 800, 1000 आणि 1100 रुपयाची घट जी आहे स्पेशल आजच्या दिवसात पाहायला भेटते. ही आपल्याला जरी मोठी घट वाटत नसेल, तरी वाढत्या सोन्यामध्ये ही घट आपल्याला खरंच फायदेशीर ठरू शकते, जर ज्याला मोठ्या अमाऊंटमध्ये सोनं विकत घ्यायचे असेल तर. मात्र आपल्याला सगळा निर्णय या मीटिंगमध्ये समजणार आहे मित्रांनो. या मीटिंगचा रिझल्ट जे आहे या आठवड्यामध्ये होऊ शकतो. या मीटिंगमध्ये आपल्याला सोन्याचे दर जे आहेत आता घटणार का वाढणार, या गोष्टी समोर येणार आहेत. जर मीटिंगचा रिझल्ट आपल्याकडून पॉझिटिव्ह लागला तर सोन्याचे दर जे आहेत अजून घटणार आणि सोन्याचा भाव जे आहे अजून एका लेवलपर्यंत खाली येणार. मात्र मीटिंगचा रिझल्ट निगेटिव्ह लागला तर सोन्याचे भाव जे आहेत परत एकदा वाढणार आणि आपला उच्चांक 2-2, 4-4 हजारापासून दूर असलेला तेही तोडून, जसं की चांदीचा उच्चांक 1,94,500 होता, चांदीने आज तोडून 2,01,000 वर नेला, तसं सोनंही करणार. सोन्याचा उच्चांक 4,000 पासून दूर आहे. 1,30,000 आज सोनं आहे, 1,34,000 उच्चांक आहे. तेही 4,000 तुटून मग समोर जाणार. आता या आठवड्यात सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील, आपण व्हिडिओ मार्फत सांगून देऊ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला